प्रथमतः मी जितेंद्र बाळासाहेब यादव, PCMC न्यूज पत्रकार संघाच्या सर्व या ऑफिसच्या कार्यालयाचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो, की आपण आपल्या गणपती बाप्पाच्या आरतीला आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. हा गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे 10 दिवसाचा आनंदाचा, उत्साहाचा असा उत्सव. आपल्या मनातल्या शंका, अडचणी, समस्या, विघ्न दूर करणारा असा गणपती बाप्पा. प्रथमतः शहरातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि या गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो, की आपल्या मनातल्या ज्या वाईट विचार असतील, वाईट अडचणी असतील, ज्या समस्या असतील दूर हो. गणपती बाप्पा आपलं रक्षण करून आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करो. तसं पाहिलं तर शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे, वाईटही वातावरण आहे आणि आपण आजच्या आजूबाजूच्या समाजाला पाहतो, की समाजामध्ये काय चाललं आहे. समाजामध्ये भरपूर अडीअडचणी आहेत, भरपूर समस्या आहेत. त्या समस्या दूर करण्याचं बळ गणपती बाप्पानं आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांना द्यावं. मी प्रथमतः आमच्या चिखली भागातून येतो. चिखली भागामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत. त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने सामूहिकरित्या करतच असतो. चिखली भागामध्ये आमचं श्री क्षेत्र टाळगाव चिखली आहे. संत तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला जात होते, त्यावेळेस आमच्या वैकुंठाला जाताना चिखलीमध्ये टाळ सोडलेले आहेत. असं आमचं ऐतिहासिक आणि धार्मिक असलेलं गाव आहे. या गावाच्या परिसरामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, शाळेच्या मैदानाचा प्रश्न असेल, असे बरेच प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही मनापासून प्रयत्न करत असतो. भविष्यात महापालिका येत आहेत, महापालिकेचे इलेक्शन येतील, सगळे येतील. त्यावेळेस आम्ही या इलेक्शनला याच मुद्द्याने सामोरं जाणार आहोत. भविष्यातल्या चिखली भागातील नागरिकांना अतिशय चांगलं आणि सुसंस्कृत जीवन, सुसंस्कृत शैली मिळावी. जे लोक चिखलीमध्ये नव्याने राहायला आले, त्या लोकांचं जीवन, त्या लोकांनी जो विश्वास आमच्या टाकलेला आमच्या गावावरती, तो विश्वास सार करण्याचा प्रयत्न पदोपदी आम्ही आमच्या समाजकारणातून, राजकारणातून करत असू. आम्ही आमच्या भागातले सामाजिक काम तुमच्या या पत्रकार संघाच्या साथीनं निश्चित वाढवून येऊन तुमचा सहकार्य, तुमचा आशीर्वाद, चांगल्या कामाला तुमचं पाठबळ, तुमची प्रसिद्धी मिळो ही तुमच्याकडून अपेक्षित करतो. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.